आता पावसाळ्यातच काय करता या. गुड आफ्टरनून. राम राम. एक स्पेशल हनीमून रूम पाहिजे. एक रूम आणि तिघं? नाही, आम्ही दोघं पोपट आणि महिना. मामा मामा पण ते आगडी डोंगरवाडी पाखरं बिखरं सगळी इथंच आहेत. इथेच आहे पण ते कस इथं नाही समजून सांगायचं. वर गेले आहो. माझ्या आधी हिला कसं काय कळलं? शानी तुम्ही एक काम करा, वरती पोरं सारखी पाठवू नका. खाणं पिणं आता काय करा नाही, त्यांना इथं उद्योग खूप आहेत. हा चला. तू कशाला येतोस? बरे मामा, आता मंत्रालयातली कामं झाल्या बिगर येऊच नका बघा. नाही तर असं करा, तुम्ही तिथंच थांबा, आमची कामं झाली की आम्ही तिथे येतो. शान झालं. सगळं व्यवस्थित सांभाळून घ्या. काय बोंब पडतो देवाला ठाव. 200. ओके, थँक्यू. नाव काय तुमचं? माझं पोपटराव चिमनराव कावळे. माझा महिना पोपट कावळे. नवरा बायको? हा होय की. लग्नाचे की बिन लग्नाचे? एक कानाखाली बिल वाजवणार आहे. तू म्हणते म्हणून शांत राहतो. लग्नाचे आहे मी. सही. काय ते? सही करा. सही. अंगठा की प्रयत्न करतो जरा. शाईने ह्याच्यात नंतर करीन. रूम नंबर 204. अरे तुझ्या आईला म्हणे चल की मी इंजिन तो डबा बघते. बेस आहे. चल थांब आधी दार लावतो. ही खोली तरी लाभते की नाही कोणाच ठाव. एकान मिळा तरी खूप झालं. आता गब्बसा म्हणते ना. अरे हाय, आता कोणाच्या बाची भीती आहे काय? 4 दिवस इथनं बाहेर पडायचं नाही. जे काय करायचं ते इथंच करायचं. काय वाटतं ते जावा तिकडे. वा 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 मामा, तुम्ही आम्हाला चांगला धक्का दिला. बघा ना, गावी नेतो म्हणाले आणि चक्क लॉज मध्ये. हो ना, आणि ते पण हॉटेल मधुचंद्र. त्या पोपट महिन्याला सरळ पिंजऱ्यातच डांबून ठेवलं 4 दिवस. हो, म्हणजे आता 4 दिवस 144 कलम लागू. एकदम कर्फ्यू ऑर्डर. मार्शल लॉ. आता जो कोणी त्या लॉच्या खोलीमध्ये घुसन ना, ही 2 जण त्याला कोण आहे रे? साहेब काय पाहिजे ते वाचून सांगा. पाहिजे काय? ए 4 दिवसाचं जेवून आलेले. 4 दिवस इथून बाहेर पडणार नाही. 4 दिवस टाकटूक करायचं नाही. काय? चल पळ. काय पाहिजे आता? मेनू. हा ये गे. माझी बायको आहे ती. चल लवकर बाहेर. एक्सक्यूज मी सर, इथं कोण एक तरुण जोडपं उतरलंय का? होय साहेब, आत्ता चालले. काय माणसं भरलेत मुंबईत. आता ब्रह्मदेवाचा बाला तरी दार उघडणार नाही. मी पोलिसाला फोन करतो. नाही, दार उघडणार नाही. तुझा बाप उघडेल. कोणाचा बाप म्हणाला? दरवाजा खोल साले. साले हम पुलिस के आदमी है. घाबरता कशाला? पोलीस काय त्याला म्हणते ना वा. उघडा दार. तू आहेस ना बहिणी? हाय. कोण आहे? चहा घे ना. हवलदार पकडाय ना. आम्ही काय केलं? आम्ही खेडवळ माणसं ऐकत चालतो. खरंच सांगतो. जे काय सांगायचं ते पोलीस स्टेशन मध्ये सांगा. हवलदार घेऊन चला ना. आमचं सामान. सामानाचं नंतर बघू. चल काय करते महिने? मामा साहेब चहा घ्या. अरे कशाला एवढं गायने आणायचं निवांतपणे. ऐकलत का? ओ ऐकतोय ना. आता जर पोपट भाऊजी असते ना तर गॅलरीतून पहाटे पहाटे ओरडले असते. हे चंदिया, याच्या आईला चहा झाला का नाही? आता कशाला लवकर उठतोय? लय कावलेलं होतं. रातभर देवीचा गोंधळ घातला असेल, संबळ बिंबळ वाजवीत. तुमच्या मुलीचं नाव मैनाच ना? वड़ी मीना. मीना प्यार से हम लोग उसे मैना रानी बुलाते हैं. क्या मंजू? हाँ, मैना रानी. तुमची मुलगी सापडली. बड़ी छोकरी मिल गई. मंजू छोकरी मिल गई. मिल गई छोकरी. किधर है? किधर है? ती बघा ती. अरे अपनी मैना. मैना रानी. मैना रानी. आवरा या बाईला. धनी, या बाईने सरळ मला मिठीच मारली ना. नाही नाही, ये तो आपली छोकरी नाही है. ये तो अपनी छोकरी. बघा बघा, हेच ते. जबरदस्ती काय? अरे दोघांपैकी कुणीतरी होय म्हणा. नाही नाही नाही,
ये तो आपली चोकडी नाहीये. चलो बंटी चलो. अरे 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 सगळी मेहनत फुकट गेली माझी. एका केस साठी प्रमोशन आणलं होतं माझं. पोप्या ए पोप्या, अरे काय लागलं तुझ्या राशीला हे? शनीची 7:30. दुसरं काय? शनीची नाही, पोलिसांची 7:30 म्हणा. काय म्हणायचं हे? वहिनी, असं का होतंय हो हे? कारभारी, मला हित्ता आता राहायचं नाही. सरळ घर गाठूया. अगं पण मला माझी आई दिसते, डोळं वटारलेली. काय बी झालं तरी मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अथ्था, मग कुठं? शेतातल्या झोपडीत. मग आता उशीर चला आटपाटप लवकर. हा, चला, राहायला चला, चला. सवरलं तर ममादेवीला अर्पण. हा, चला चला. चल 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 चल. अरे पोरं चंद्या. थांबा. ए बाबा, आता तू आणि आडामोडा घालू नकस. आम्हाला जाऊन दे. हा. मी तुम्हाला अडवत नाही. मग हा काय लोचटपणा आहे? अगं चाळी झाल्यापासून दुसरं केलंय का त्याने? चला बाजूला वा. पोपटराव, मैनाबाई, जाण्यापूर्वी एक घटकावर माझ्या खोलीत चला हो. अहो पण कशाला? अहो, मी तुमच्यासाठी काही केलं नाही, या चाळीनं काही केलं नाही, मुंबईने सुद्धा काही केलं नाही हो. म्हणूनच चाललोय आम्ही. वय नाही जा तुम्ही, पण माझ्या खोलीला पाय लावून जा. तुमच्या स्पर्शानं माझी जमीन रोमांचित होईल, आतली हवा सुगंधित होईल, आणि तेवढ्यावर उरलेलं आयुष्य काढीन मी. बर चला या या. आली ना शंका? याच्याशी माझा काही संबंध नाही हो. आयुष्यात कधी आला नाही आणि येणारही नाही. जे माझ्या नशिबी नाही ते तुमच्या नशिबी लिहिलंय हो ब्रह्मदेवानं. चला. नाही पर तुम्ही का करून राहिले एवढं आमच्यासाठी? आयुष्यात मला जो आनंद मिळाला नाही तो मी तुम्हाला मिळवून देतोय. हे आयुष्यात मला फार मोठं समाधान आहे. मी प्रार्थना करतोय तेवढं तरी पुण्य मिळू दे मला. पण नेहमी तुम्ही ब्रह्मचारी. राहावं लागलं मला. म्हणजे? मी एका मुलीवर प्रेम केलं होतं, पण एका श्रीमंत माणसाबरोबर ती पळून गेली. तेव्हापासून मी ठरवलं लग्न करायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं. म्हणून विनोदी मुखोटा घेऊन आयुष्यातली दुःख लपवली. पहिल्या रात्रीचं माझं एक स्वप्न होतं, ते तुम्ही दोघांनी मिळवलं. हेच आयुष्यात मला फार मोठं समाधान आहे. नाही तुम्हाला कोणीच ओळखलं नाही. हो ना, आम्हाला क्षमा करा. करणार नाही. आपल्या खोलीत त्याला बघू पहिल्यांदा. त्याला बघू. तुम्ही आता बस 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 बस. महिने हे काय महिने पण नाही वनी मी. काय झालं? दारावर कोणतरी टकटक केली काय? तुम्हाला भास झाला असेल. भाज झालं. सवयच लागली वाटत. काहीतरी इथे सुरू झालं की तिथे येतच. बघतो थांब. आता बस बोंबलत म्हणाव. तू तिकडं काय करते? काय अरे मारुती रे, तुम्ही इथं कसं? नाही ब्रह्मचार्याची खोली नाही का? पण काय आमचं दोघांचं जरा डिस्कशन चाललं होतं वरच्या स्तराला, आणि आम्ही तुमची क्षमा बघतो आणि तुमच्याकडे पाठ करून बसतो. महिने कडी लावली, खुर्ची लावली, क्षमा मागितली. महिने तुला खरं सांगतो, आता कोणाचा बाल आला तरी मी दार उघडणार नाही. हा, माझं पोर आलं तरी मी दार उघडणार नाही. काय अगं नंतरच सांगतोय ग. आईला बघाव तेव्हा दार उघडायची हमाली करतोय. आता ही हमाली मी करणार नाही. धनी, अहो कारभारी, अहो पोपटराव. अरे तुझ्या आईला रंगात आली बोल की तू. मग नको यायला. राहिलं. यायला बायका हसल्या की शंका येते आणि रुसल्या की लाईट क्लिअर. ए महिने
हे हस की ग महिने आता कसे म्हणजे आता गाडी लाईनीला लागली बघा. बघितलं का अक्का, त्यांनी मिठी नाही मारली तरी तुला शिंक आले. अरे खरंय का? आता तरी पटलं ना? पटलं र बाबा पटलं. पण हे कळाया महिनाभर या दोघांची ताटातूट केली मी चांडा. अगं आहे असं काय? ए महिने इकडे पाया पडायच्या. महिना अरे द्वाडानो यो थाट मांडलाय वय. भाड्याने आणले. भाड्याने अक्का महिनाभर ताणलेली पोरं आहेत, जरा आशीर्वाद द्या आता. मी काय देणार तेच ठाऊक नाही भय. कारण महिन्याच्या आत तातू खेळला पाहिजे महिने वर्षाच्या आत खेळला पाहिजे माझ्या मांडीवर. अगं एक काय जुळ देतो काय बहिणी. अरे द्वाडा आधी आठवा. तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या. बाळानू जपून बरं का. अरे मामा आज कुणाला सोडू नका बरं का. हे बरं झालं बघ, माझ्या आईचा आशीर्वाद मिळालेला आहे, माझ्या मामाचा आशीर्वाद मिळालेला आहे. सासूबाईंची परमिशन मिळाली हे लय बेस झालं बघा. बेस म्हणजे काय? लयच बेस झालं बघा. आता आपली लाईन क्लिअर झाली बघा. मी दार उघडणार नाही. नाही म्हणजे नाही. दादागिरी चालणार नाही. पोलिसांनी कळवे. पोलिसांनी कशाला बोलली होती? मी आहे ना. अरे घाबरते की काय? ढाण्या वाघ आहे माझा यो. वाघ म्हणलं ना आता म्हणली उघडा. कोणाला वाघ म्हणते, कोणाला कोल्हा म्हणते. कोण आहे? कोणती नाही झालं की तुम्ही टकटक केलं नाही. तुम्ही महिने चालकरी वाटतले वेगळंच वाटते कोणतरी. अहो हे तर आपले मायबाप आहेत. अरे तुझ्या तुझ्या आणि माझ्या मायन बाप एकच म्हणायचे की काय? आता ही काही इनत करायची येड आहे. इनोद चला नाही, मी ठरवलंय. काय? ते दार लावून जमलं नाही, ते दार उघडं ठेवून करणार आहे मी. अहो, पण हे समजी बघत्यात अरे ना. घाबरतो की काय? तुम्ही बघत राहा. महिने